नमस्कार मित्रांनो, मी रविराज डमरे स्वागत करतो RMD स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी आपणास महाराष्ट्रातील शिरोमणी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त एक जीवनचरित्र आणि प्रबोधन करणारे विचार मांडणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। अशाच संतांमधील जसे की संत नामदेव, संत गोरोबा, संत रविदास महाराज, संत सेना महाराज, संत चोखोबा, संत जनाबाई आणि सर्वश्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे शिरमोही संत तुकाराम असे थोर संत होऊन गेलेले आहेत। अशाच संतांपैकी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी भाषण प्रस्तुत करणार आहे। तर मित्रांनो, मी सुरुवातीला संत सावता माळी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे। तर मित्रांनो, सावतोबा यांच्या नावातच शुद्ध सात्विक स्वभावाचे लक्षण दिसून येते। संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन 1250 साली महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावी माळी घराण्यात झाला। त्यांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानातील औसे होय। संत सावता महाराजांचे आजोबा देऊ माळी हे अरण या गावी स्थायिक झाले। पंढरपूर जवळ असलेल्या अरणचे नांगिताबाई आणि पुरसोबाई हे सावतोबांचे आई आणि वडील। दोघेही विठ्ठल भक्त होते, त्यामुळे लहानपणापासूनच सावतोबांनीही भक्तीचे धीडे गिरविले होते। ते विठ्ठलाचे परमभक्त होते। भगवद्भक्ताचे घराणे म्हणून त्यांचे घराणे प्रसिद्ध होते। शेती हा त्यांचा व्यवसाय होता, हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते। सावतोबांनीही आई वडिलांची परंपरा सांभाळली। संत शिरोमणी नामदेव महाराज संत सावता माळी यांच्या जन्माबद्दल आपल्या अभंगातून म्हणतात की, माळीयेचे घरी सावता जन्मला, माळीयेचे घरी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्याचा। धन्य ते अरण रत्नांचीच खान, धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान सावता तो। सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी। धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा। नामामने सुफळ झाला, नामामने सुफळ झाला, वंश उद्धरिला माळी याचा, वंश उद्धरिला माळी याचा। संत सावता माळी यांनी भेंड गावाच्या भानवसे रुक्माळी या घराण्यातील जनाबाई हिच्याशी लग्न केले। आपल्या पतीची विठ्ठल भक्ती पाहून जनाबाई या सुद्धा त्यांच्या विठ्ठल साधनेत साथ करू लागल्या। संसार करूनही विरक्त वृत्तीची सावतोबा तिला सत्पुरुष वाटत। त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी 2 अपत्ये झाली। दिवसभर मळ्यात राबावे, रात्री भजन कीर्तनात रमावे असा त्यांचा दिनक्रम राहत असे। खडतर आयुष्याला ईश्वर सेवा मानून अत्यंत समाधानी जीवन सावतोबांनी जगलं। त्यांच्या अभंगांमुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती। जसा मळा नेहमीच फुलता ठेवला, तसाच त्यांनी स्वतःचा संसार देखील फुलवला होता। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा करत असत। हा मळा हेच माझे पंढरपूर असे ते म्हणत होते। मळ्यात काबाड कष्ट करणे, भाज्या फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठल भक्ती आहे। पांडुरंग माझ्या मळ्यात राहतो असे म्हणणारे सावतोबा कधीही स्वतःला पंढरपूरला गेले नाहीत। प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे। पांडुरंग हा मूर्तीत नाही, तर आपण रोज करणारे काम हसतमुखाने आणि मनापासून करण्यात पांडुरंगांची खरी भेट होते। म्हणूनच संत एकनाथ महाराज त्यांच्याविषयी म्हणतात की, एक जनार्दनी सावता तो धन्य, एक जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे काही, तयाचे महिमान न कळे काही। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर व नामदेव महाराज यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतल्या अनेक संतांनी त्यांच्या अभंगाद्वारे विठ्ठलाचा व भक्तीचा महिमा गायला।
सावतामाळी यांनी आपल्या बागायतीच्या व्यवसायातील वाक्प्रचार शब्द आपल्या अभंग रचनेत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगांच्या भाषेत नव्या शब्दांची आणि नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. त्यांनी अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमोची माळी याची जात शेत लावू बागायत. आमोची माळी याची जात शेत लावू बागायत. आम्हा हाती मोठ नाडा. आम्हा हाती मोठ नाडा. पाणी जाते फुल झाडा. पाणी जाते फुल झाडा. संत सावतामाळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पाहिले तर हे संत उत्तम कारागीर होते, ज्यांनी स्वतःला व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती. आता आपण त्यांचे काही समाज प्रबोधन पाहूयात. संत सावतामाळी यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावतामाळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची सांगड घातली. ईश्वर प्राप्तीसाठी योग, याग, जप, तप, तीर्थयात्रा यासारख्या साधनांची आवश्यकता नाही. योग याग तप धर्म. योग याग तप धर्म. सोपे वर्म नाम घेता. सोपे वर्म नाम घेता. तीर्थव्रत दान अष्टांग. तीर्थव्रत दान अष्टांग यांचा पांग आम्हा नको. यांचा पांग आम्हा नको. प्रपंच करता करता केवळ अंतःकरणपूर्वक नामस्मरण केल्याने ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो, असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला. कर्म आणि कर्तव्य करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण त्यांनी जनतेला दिली. कर्मे ईशू भजावा ही त्यांची वृत्ती होती. अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि पांडुरंग हे पैठणच्या कुर्मदास नावाच्या भक्ताला भेटण्यासाठी चालले असताना वाटेत सावतामाळी यांचे अरणभेंडी गाव लागले. पांडुरंगाला गंमत करण्याची इच्छा झाली तर तेव्हा त्या दोघांची नजर चुकवून ते धावत पळत गेले आणि सावत्याला म्हणाले, माझ्या मागे चोर लागलेत. माझ्या मागे चोर लागलेत. मला कुठेतरी लपव. मला कुठेतरी लपव. त्यावर सावतोबा म्हणाले, देवा तुझे वास्तव्य तर सगळीकडे असते. देवा तुझे वास्तव्य तर सगळीकडे असते. अशी कोणती जागा आहे जेथे तू कोणाला दिसणार नाहीस? अशी कोणती जागा आहे जेथे तू कोणाला दिसणार नाहीस? विठ्ठल म्हणाले, तू मला तुझ्या उदरात लपव. त्याचबरोबर सावतामाळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवाला आपल्या पोटात घालून घेतले आणि वरून कांबळी बांधल्या. पांडुरंगांचा शोध घेत ज्ञानदेव आणि नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, आमचा देव पाहिला का तुम्ही? व्याकुळ नामदेवांची प्रार्थनेमुळे पांडुरंग त्यांच्या पोटातून बाहेर आले. सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो पुढील अभंगातून व्यक्त केला. सर्व सुखाचे सुख निर्मळ, कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा. सर्व सुखाचे सुख निर्मळ, कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा. सावत्या स्वामी परब्रह्मपुतला, तनु मनाची कुरवंडी ओवळा. संत सावतामाळींचे गाजलेले अभंग त्यांचे अभंग काशीबाग गुरव हा लिहून ठेवत असे. संत सावतामाळी यांच्या अभंग रचना या रसाळ आहेत, ज्यामध्ये त्यांनी दैनंदिन जीवनातील शब्द वापरले आहेत. कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी. लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कर्म आणि कर्तव्य करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशी शिकवण संत सावतामाळी यांनी दिली. सावतोबांनी मळा फुलवून तिथे विठ्ठल बघितला, असे ते खालील अभंगातून सांगतात. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखियेला डोळा. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखियेला डोळा. प्रपंच करता करता केवळ नामस्मरणातूनच परमार्थ साधावा, असे ते खालील अभंगातून म्हणतात.
प्रपंची असुनी परमांत साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे अळवावा पांडुरंग, वाचे अळवावा पांडुरंग. मोठ नाडा विहिरी दोरी, मोठ नाडा विहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. सावतामाळी महाराज म्हणतात, भक्तीमध्येच खरे सुख आणि आनंद आहे, तीच खरी विश्रांती आहे. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, जेने मुक्ती द्वारा ओळंगती, जेने मुक्ती द्वारा ओळंगती. सावतामाळी यांनी विठ्ठलाच्या रूपाचे भावस्पर्शी वर्णन खालील अभंगातून केले आहे. विठ्ठलाचे रूप आतर्के विशाळ, विठ्ठलाचे रूप आतर्के विशाळ, हृदय कमळ मंत्रसिद्ध, हृदय कमळ मंत्रसिद्ध. दिगंबर मूर्ती गोजरी सावळी, दिगंबर मूर्ती गोजरी सावळी, तोडे पायी वाली मनगटी, तोडे पायी वाली मनगटी. कटीवरी हात पद्मशंख, कटीवरी हात पद्मशंख, पुष्पकळी मोख अंगुलित, पुष्पकळी मोख अंगुलित. सावतामाळी म्हणे शब्दब्रह्म सांचे, सावतामाळी म्हणे शब्दब्रह्म साचे, नाम विठ्ठलाचे कलियुगी, नाम विठ्ठलाचे कलियुगी. संत सावता महाराज आजारी पडल्यावर त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. अरण या त्यांच्या गावी आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 रोजी संत सावतामाळी पांडुरंगचरिणी अनंतात विलीन झाले असे म्हणले जाते. अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले. त्यांनी त्यांच्या मळ्यात जिथे देह ठेवला तिथेच त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. अरणभेंडी या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्ष साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, आजच्या वर्तमान काळामध्ये मानवाच्या जीवनात खूप सतत धावपळ सुरू आहे. तर या धावपळीमुळे माणूस हा स्वार्थी झाला आहे. तर या स्वार्थापोटी निसर्गाची हानी होत आहे. तर या निसर्गाच्या हानीमुळे मनुष्य दूषित होत आहेत आणि प्राणी पण दूषित होत आहेत. तर या निसर्गामध्ये हानी कशी कशी होत आहे ते पहा. तर महापूर, कोविड-19चा प्रभाव सुरू आहे. तर मित्रांनो, अशा महान संतांचे विचार अंमलात आणून त्यांचे जीवन बदलावेत अशीच माझी प्रार्थना. तर मित्रांनो, मी रविराज जमरे इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.